स्वागत आहे आपले आजच्या लॉग मध्ये. स्वागत आहे आपले आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे आपल्या स्वाती युट्यूब लिटल चॅनलमध्ये, वर्ल्ड. ज्याचं नाव आहे स्वाती लिटल वर्ल्ड. आज आहे शनिवार. आज मुलांना मुलांची सुट्टी वगैरे आहे. आहे, ते म्हटलं त्यांना टिफिन बनवून दिलाय, ते गेले जाळ्या ड्युटीला. वगैरेचं आता काढून मार्गशीर्ष घ्यायचं, तर महिना सुरू मार्गशीर्ष होणार महिना आहे. लागायचा. तिथे थोडा उपवास असते तर जाळ्या करायचं. वगैरे, आज फॅन पण वगैरे थोडा साफ गच्चीवरती करायचं, जाळ्या भरपूर दिवस काढायच्या झाले होते मग घराच्या. साफसफाई नव्हती केली. म्हटलं आता आज काही मुलांना दिवाळी शाळेत बसली वगैरे होती तर सोडायचं नाही, जायच्या आधी म्हणून मग आज म्हटलं क्लिनिंग करा म्हटलं आज थोडस. फॅन वगैरे सगळं साफ करून चला. घेते. आधी हॉलची सगळी काढून घेते जाळ्या वगैरे. आजचा व्हिडिओ मोठा आहे ताईंनो. सगळं प्रत्येक वेळेस खुर्चीवर चढा, खाली उतरा. मुलं पण खेळतात बाहेर. आज बाहेरचं पण काढलं, आपलं मुख्यद्वार असतं तिथं. POPला त्याला सगळ्याला जाळ्या झाल्या होत्या. आता भरपूर दिवस झाले काढलंच नव्हतं ना, त्याच्यामुळे आधी हॉलचं काढून घेते सगळं. हा वेदिकाचा रूम आहे. वेदिकाच्या रूमचं पण काढून घेते. हे पडते आता उद्या धुवून काढीन. म्हटलं आधी सगळ्या जाळ्या वगैरे काढून गेले ना, म्हणजे कसं त्याच्या उडतं ना, नंतर म्हटलं काढून घेईन. हा मधला स्पेस आहे किचन पासला तिथला बाथरूमच्या समोरचा, हा पण काढून घेते सगळं. आज जाळ्या सगळ्या असंच पूर्ण काढून घेणार आहे मी. गॅलरी वगैरे सगळं. हा बेडरूम आहे, बेडरूमचे पण काढून घेणार आहे. नवीन आहे अजून, नवीनच आत्ताच घर घेतल्यामुळे जास्त काही खराब झालं नाही आहे. छोट्या छोट्या जाळ्या होत्या, अशा मोठ्या मोठ्या जाळ्या होत नाहीत. आणि प्लेन असल्यामुळं असं भिंती पटपट पटपट होऊन जातं. अजून फर्निचर नाही ना केलेलं, म्हणून पटकन होऊन जातं. आधी टेबलची सुरुवात करते आधी. हा म्हटलं वेदिकाने भगवद्गीता घेतली, खाली ठेवू नको म्हटलं तिला ग्रंथ. त्याचा कपडा पण काढला, म्हटलं धुवायला टाकलाय सकाळीच. सगळ्या जाळ्या वगैरे काढून झाल्या. आता नाही का झाडू मारून घेते सगळं पूर्ण, सर्वच स्वच्छ क्लिनिंग करून घेते म्हटलं आधी. मंदिर पण खाली सर्व खाली घेतला. देव वगैरे उजळून घ्यायचेत ना. मी हा देवाचा हार आहे ना ताईंनो, माझ्या फुलांच्या कुंड्या आहेत ना, त्यामध्ये टाकून देत असते. असं दुसरीकडे कुठं टाकीत नाही. पण कसं देवाला वाहिलेले असतं का फुलं वगैरे, हार घालतो देवघराला. झाडांना पण खत होऊन जातं, त्याच्यामुळं ते कुठं दुसरीकडे नाही टाकायचे. झाडांच्या कुंड्यात टाकलं ना, भारी भारी वाटतं. म्हणजे हे आपल्याला पण, त्याला पण खत होऊन जातं. टेबलने कसं चांगला स्वच्छ घासून घेते म्हटलं ब्रशने. त्याने तर लाईन आहेत ना अशा, तर हे नाही. आणि तर माझ्या ह्या बॉक्समध्ये त्या डिझाईनमध्ये ताईंना जाळ्या होत्या अशा. भरपूर जाळ्या छोट्या झाल्या होत्या. साफसफाईला घरच आलंय सगळं. हे मार्गशीर्ष महिन्यामुळेच थांबले होते म्हटलं जरा. त्याच्या महिन्यातच उपवास असतात म्हटलं करावतोय. मंदिर सगळं साफ करून घेतलंय, सगळं देवघर वगैरे सगळं. ओल्या कपड्याने देवघर पुसून घेतलंच पूर्ण. कपडा बदलून ठेवायचा आहे. दुसरा कपडा टाकायचा आहे. हा कपडा नाही टाकायचा आता. धूळ बसली असेल त्याच्यावर पण भरपूर. आता सगळं वरचं झटकून वगैरे काढले, जाळ्या काढल्या, तर ओल्या कपड्याने पुसले जातात, सुक्या कपड्याने परत पुसायचं. हा माझा मनी प्लांट, हे बांबूचं झाड आहे, त्याला पण साफ केलं होतं. हा सर्व देव वगैरे उजळून घ्यावात म्हटलं. एका साईडनी बॉटल, म्हणजे गंगाजल वगैरे सगळ्या डब्या असतात ना छोट्या छोट्या, त्या ठेवीत असते. एका साईडने कुंकवाचं त्याचं हे चंदनाची डब्बी होती माझी. म्हटलं याच्यामध्ये का हे ठेवते, कुंकू भरून ठेवते. याशी बी पुढे ठेवण्यापेक्षा आपली बडी डब्या कधी पण उपयोगी येतात. ते व्यवस्थित राहतं, पण सांडत नाही काही नाही डब्यात कुंकू असल्यावर. म्हटलं त्याच्यातच ठेवून देते आता.
मुलांना मुलांना का डॉक्टरकडे नेलं, मग मुलं जरा खेळते आज मस्त, औषधं वगैरे पेलीत. तर सकाळी पण उठल्या खाऊन नाश्ता केला तर त्यांना लगेच त्याच्यानंतर लगेच मी त्यांना औषधं पाजले होते. खेळत येत आता मस्त जरा. म्हटलं माझं काम आवरूस तर आता खेळा तुम्ही, नाश्ता केलेत तुम्ही तर दुपारच्या जेवणापर्यंत काही खेळून जातात. आले गेले तर फ्रूट, भूक लागली तर फ्रूट खातात. मग यश माझं मध्ये म्हणतो इथं ठेवू काय देव, कपाट धुवून काढलं, सुकलं होतं सकाळी, लवकर धुवून टाकलं होतं. भगवद्गीता त्याच्यात बांधून ठेवते. ग्रंथ असे मोकळे नाही ठेवायचे, आपले असे बांधून ठेवायचे, त्याच्यात खराब नाही होत, काही नाही. माझ्या यश वेदिकेच्या वेळेस मी वाचले होते हे ग्रंथ. रांगोळ्या पण दुसऱ्या म्हटलं भरा होतं, एक खराब मिक्स झालते काही का कलर वगैरे जरा. सगळे दुसरे कलर, नवीन कलर टाकले जरा फ्रेश. रांगोळी डबे वगैरे दररोजचं कसं घ्यायला बरं सोपं म्हणतं. एकदा मंदिराखालीच ठेवत असते सगळं, तेलाची बॉटल, कापूरचा डब्बा, धूप वगैरे, रांगोळी डबे ठेवत असते. मला माहीत पण नाही, मी देव उजळून ठेवले तिथं सुकायला फॅन खाली. वेदिकाने पुसले पण, सगळे मांडले पण, मला माहीत पण नाही. मग आपलंच अनुकरण करतात मुलं. वेदिकाने माझ्या प्रत्येक वस्तू, बाळकृष्णाला कपडे घातले, तर टोप आहे त्याचा टोप लावला त्याला. दोघं बहीण भाऊ कशी करतात. यश अगरबत्ती घेतोय, गंध लावीन व्यवस्थित. जशी मी करते देवपूजा तशीच करेन बघा. गुणी बाळ येतं, स्वतःला गंध लावलेत. यश अगरबत्ती ओवाळतोय. वेदिका अगरबत्ती लावते वाटतं. विजली. ते मस्त बघा ना, देवपूजा केली त्यांनी. हार नाही घालता आला तिला, वरती हात नाही पुरत तिचा अजून, नमस्कार करते. आता किचनकडे आले. आता दररोजचं काम किचन, पाठीमागचा कट्टा आहे माझ्या किचनचा. मिक्सर वगैरे, मसाल्याचा डब्बा, स्वयंपाक दुधाचं पातेलं वगैरे ठेवत असते मी याच्यावर सगळं. स्वयंपाक करून झालं ना, पाठीमागच्या कट्ट्यावर सगळं सामान ठेवून द्यायचं. गॅस वगैरे धुवायला त्याला साबण जातं. मिठाचा डब्बा, भांडी, सकाळचे स्वयंपाकाचे भांडी होते ते, हे भांडी पण साफ करून घ्यावात म्हटलं. किचन भांडे थोडेच होते, एवढे काही जास्त नव्हते आज भांडे. स्वयंपाकाचेच होते फक्त, आणि चहाचे वगैरेचे. दिवसभर आता पडते भरपूर. आज सुट्ट्यात म्हटलं, मुलं खातात काही पण घेऊन प्लेटमध्ये, त्याच्यामध्ये. बरं मग एकदा सकाळी एकदा घासले ना, मग टेन्शन नाही राहत. थोडेसे घासले ना परत लगेच धुवून काढतात, साबण सुकून जातो सर्व ना. फॅन पण चालू आहे आता वरतून, थोडे धूत घासले का लगेच पटपट धुवून काढावं लागायचे. दुधाच्या पातेल्याला एक टाईम लागतो. मोठे भांडे मी नंतर घासीत असते, आधी सगळे छोटे घासीते.
हे सगळं कपाट आवरायला घेतलंय, म्हटलं कपाट पण आज आवरून जाईल. भरपूर कपडे आहेत कपाटात, त्यांचे टी शर्ट वगैरे यांचं पण आवरते म्हटलं आज. काही काही गाड्या चांगल्या होत्या, जे खराब कपडे आहेत ते काढले, त्यांचे सर्व टाकून द्यायचे. तर जुने झाले होते जरा, ते म्हटले काही काढून टाकावं याच्यातले कपडे. इस्त्री करून ठेवत असते मी, घरीच इस्त्री करीत असते, बाहेर नाही देत कपडे इस्त्री करायला. स्वेटर काही निघत नाही बाबा दिवसभर अंगातलं, एवढी थंडी वाजते ना इकडं. आमच्या बदलापूरला भरपूर थंडी असते, हवा वगैरे भरपूर. सूर्य उगतच येतो तरी पण भरपूर थंडी आहे. साड्याचं पण म्हटलं आवरून घेते बॅगामध्ये. त्या दिवशी साडी घालून गेली ताईंच्या इथं, ती म्हटलं तर वरतीच होती तशीच, म्हटलं जरा प्रेस वगैरे कर. हे धूळ बसती ना अशी, मी खाली टॉवेल वगैरे टाकीत असते, जे जुनं असेल ते. इथं माझ्या सर्व साड्या असतात, एका साईडला नवीन आहेत अशा काठपदर पैठण्या वगैरे अशा. माझी प्रत्येक साडी मी कॅरी बॅगमध्ये ठेवते, म्हणजे चांगले राहतात व्यवस्थित, धूळ धूळ वगैरे बसत नाही. ही माझी साखरपुड्याची साडी ताईंना. हा माझ्या लग्नाचा शालू आहे. घडी एवढी व्यवस्थित नव्हती राहिली त्याची ना, म्हटलं घडी घालून व्यवस्थित ठेवा जरा, असं इकडं तिकडं झालं. त्या दिवशी शेजारचींना पाहिजे होती माझी साडी ही शालू, पण ते हेवी खूप म्हणले, अहो मला झेपणारच नाही, बारीक आहेत त्या. आणि वरती बेडमध्ये असते, नाही तर बेडमध्येच जास्त सामान आहे माझ्या साड्या वगैरे जास्त. एवढी पिशवी त्यालाच लागली एक शालूलाच. ही माझी फक्त 850 रुपये साडी, 850. दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांच्या कपाट आवरायला घेतलं होतं, त्याच्यानंतर काही घेतलंच नाही परत मी. आता म्हटलं ही पण साडी ड्राय क्लीनला द्यायची मला, उद्या देईन आता केल्यावर. वरच्या कप्प्यात मी त्यांचे बनियन वगैरे ठेवत असते, सर्व रुमाला वगैरे. इथं नाईट पॅन्ट टी शर्ट त्यांचे सर्व. ही साईड सर्व त्यांचीच आहे, पूर्ण साईड हीच त्यांची आहे. वेदिका बघा कशी बघते माझी, तशी शिकते माझ्यासारखं. तरी माहिती कोणची गोष्ट कुठं असते. मी म्हणलं ना वेदिका हे आणून दे मला, लगेच आणून देणार. शर्ट आहेत ना त्यांचे सगळे हँगरला लावून देत असते. कसे खाली कपड्यात जर ठेवले ना, सगळे अशा घड्या पडतात त्याला, व्यवस्थित राहत नाही. तर वरती कसे कपडे इस्त्री केलेले असले ना, तर जसेच तसे राहते, तर घडी पडत नाही, काही नाही, वडतानी पण पिसकटत नाही, काही नाही. पॅन्टीचं काही नाही वाटत, पण शर्टला भरपूर जपावं लागतं. आता ही साईड झाली सगळे आवरून. आता ही माझी साईड आहे, आता ही मुलांची आणि माझी. ड्रेस वगैरे सगळे आधी काढून घेते कपाट पूर्ण, पुसून काढते. ड्रेस सगळे मी वेदिकाच्या फ्रॉक, यशचे टी शर्ट, ड्रेस मी सगळं हँगरला लावलेलं आहे ताईंनी. किती ह्या साईडला जास्त कपडे येतात, याला टाईम लागेल आवरायला. यशचे ड्रेस होते. त्यातले जुने वगैरे भरपूर काढून टाकले आता, जे खराब झाले होते ते आता मुलांचे. माझे पण खराब झाले होते काही, मी ते पण टाकून दिलेत. खाली थोडासा कपाटा घेत असते, धूळ बसली ना म्हणजे तसे कपड्याला लागत नाही, त्याच्यावरच लागत आहे. नाही तर कपडा वाढता निघणार, धूळ कपड्यालाच चिकटते परत. खाली कपडा टाकलेला बरे म्हणतं जरा.
कपाट मी संध्याकाळी आवरलं होतं, थोडासा आराम केला 4 वाजता जरा. 5 वाजता उठले, सगळं परत भांडे वगैरे रॅकला लावले. 6 वाजता घेतलं होतं. आता आजकाल लवकरच अंधार पण लवकरच पडतोय. 6 वाजताच सगळं घेतलं आवरायला. मग दिवाबत्ती झाली. म्हटलं कपाट आवरून घ्यावं आज. मुलांची शाळा असल्या ना काही कमी संध्याकाळी पण अभ्यास घ्यायचा असतो, त्यांचे होमवर्क वगैरे असते. म्हटलं आता करून घेते आजच. परत संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण लागायचंय. काही जे डेली यूजचे ड्रेस वेगळे असतात, बाहेर जायचे वेगळे असतात. बाहेर जायचे सगळे वरती हँगर लावून देते, डेली यूजचे खालीच ठेवत असते. मॅक्सी गाऊन वगैरे सगळं, पॅटिकोट. मेकअप बॉक्स पण साफ करून घ्यावं म्हटलं. भरपूर जिकडं असतं व्यस्त तिकडं तिकडं पडलं होतं सगळं. बांगड्याचा सेट आहे ताईंनो, हा माझ्या लग्नात मला रुखवत म्हणून घातला होता बघा. किती दिवसापासून 9 वर्ष झालेत आता. वस्तू सांभाळली किती पण दिवस जाते व्यवस्थित ठेवल्यावर. यश कॅमेरा पुढे होते, त्याला माहिती ना कॅमेरा चालू आहे. ते म्हणलं ना यश कॅमेरा चालू आहे, लगेच अभ्यासाला बसन. आई माझा फोटो काढ, आई माझा फोटो काढ. तरच अभ्यास करीन त्याला म्हटलं तर लगेच अभ्यासाला बसतो. वेदिकाच्या बांगड्या सगळ्या एका साईडला ठेवात म्हटलं तिला. आता देऊ लागते म्हटलं, आता आमच्या परीचा बड्डे तेव्हा लागते तिला बांगड्या. मला पण सर्दी झाली धुळीची, त्याची ॲलर्जी, जाळ्या वगैरे काढल्या तर आज तर भरपूर सर्दी झाली आज मला. किचनच्या स्टाईल पण घासल्या होत्या दुपारी मी, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. सगळं आवरूपर्यंत कपाट नाही का 8 वाजले, तर 2 तास कपाटच गेलं. मेकअपचे सेट वगैरे. घराला किती पण टाइम द्या कमीच आहे. 24 तास उभं राहा. गळ्यातली साखळी निघली ती पण व्यवस्थित बसली. म्हटलं एमर्जन्सी कुठं जावं लागतं, घालायचं म्हटलं ना बरं म्हणतं पटकन घातलं का. नेहमी नाही सोन्याचं घाल वाटत, आर्टिफिशियल छान वाटते. तर आहे तरी पण घालीत नाही, कधीतरी लक्ष्मीपूजन वगैरे असले तरच घालते. सर्दी झाली थोडीशी, जरा आवाज पण वेगळा येत असेल तुम्हाला. ह्या बॉक्समध्ये सगळं मी असं आयलाइनर वगैरे ठेवत असते, ॲयब्रो पेन्सिल, त्याच्यात वेगवेगळे बॉक्स आहे सगळं. हा वेदिकाच्या रबर, छोट्या छोट्या क्लिपा, अशा चिमट्या त्या, ते भरपूर आहे त्याच्यामध्ये सामान. ते घेतलं होतं त्याच्या बाबाने मॅक्सच्या त्याच्यामधून, मॉलमधून. स्वयंपाकाला लागते आता. आवरलं का झाड वगैरे मारून घेते. झालं यार थोडंसंच राहिले. यश झाकण घेऊन गेला होता खेळायला.
कसं कॅमेऱ्यामध्ये दाखवते मी चाललोय घेऊन म्हणून. लय आगाऊ आहे आमचा कार्टून. परत व्हिडिओनं संध्याकाळी पण व्हिडिओ एडिट करावं लागेल आणि त्याच्यात 2-3 तास जाते. आज झोपायला काही 1-2 वाजतीलच मला. कसं वाटतंय बघा, जिथं हात मारेन तिथे लक्ष्मी फिरते माणूस म्हणते बघा, कसं छान वाटतं. खूप जिकडं तिकडं पडलं होतं. आता झालं किचनचा टाईम, संध्याकाळचा स्वयंपाकात चालू. काळी भाजी करायची, त्याच्याकडे भात टाकला होता मी. काळी भाजीला टाईम लागतो, 1-1.5 तास जातो मग स्वयंपाक किचन साफ करायला त्याला. खोबरं घेतलं होतं, खोबरं भाजून घेते ब्राऊन कलर असा येऊपर्यंत जरा व्यवस्थित. पातळ दिवसभर सुकी भाजी असते डब्याला, तर संध्याकाळी नाही का आल्यावर पातळ भाजीच पाहिजे असते त्यांना. भाकरी, वरण, भात, खिचडी, काही पण असं, चटणी. कांदा टाकते आता भाजायला. मसाला पण खात नाही ते, आता मिरच्या टाकीत असते ना, त्याला ॲसिडिटी होती मसाल्याने. खडे मसाले असतात, आता गरम मसाला तो सर्व म्हणत असतात नको टाकायचं, जळजळ होते, आग होती. आपलं मग मिरच्या थोडीशी धने भाजीत असते. माझी आई करायची तशाच भाज्या, तिचं बघूनच करते आता. छान होत्यात ह्या पण भाज्या. मसाल्याने उगाच झणकी मारता असं घशात गेल्यावर आपल्या आग होती. कांदा भाजायला टाईम लागेल आता. भात पण शिजत आला असं, कुकर लावते मग म्हटलं तर इकडं पटपट होऊन जातं मग काम दोन्ही गॅसवर. मुलांचा आज अभ्यास पण नाही घेणं झालं मला. कांदा भाजायलाच टाईम लागतो ताईंनो. बटाटे पाण्यात टाकून देते म्हटलं कापून जरा. काळी पडत नाहीत पाण्यात टाकल्यावर. म्हणजे ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा भाजून घेतलात. थोडेसे धने टाकते आता. तेल टाकलं का जरा खरपूस सगळं भाजते, तसे भाजत नाही तर जळत येत मग. धने मिरच्या पण थोड्या 5-6 मिरच्या घेतल्या का भाजत असते मी त्याच्यात. कोथिंबीर, लसूण, थोडंसं अद्रक. भात पण झाला तर म्हटलं आता कुकर लावून देते. वाटण जाईल, मिक्सरला काढले, चांगलं मस्त बारीक करून जायचं पाणी टाकून. आधी थोडं सुक्कं काढायचं, मग पाणी टाकीत जायचं, मग बारीक होतं पटकन. वेदिका येते मध्ये विचारते तर काय लिहायचं आहे आई, मग काउंट करते 1-2 ते त्यांना ते बॉक्स आहेत ना त्याचं लिहायचे तर. तेल टाकल्यानंतर मसाला टाकला ना, थोडीशी हळद पावडर टाकते. मस्त लाल होईपर्यंत मसाला असा भाजून देते.
संध्याकाळी वरण भात भाकरी चपात्या पातळ भाजी एवढा स्वयंपाक असतो माझा. लाल मस्त असं परतून दिला मसाला तेल सुटूपर्यंत. बरोबर कसली मस्त आता तरी येते बघा. वरून कोथिंबीर टाकली धुवून. मीठ पण आपण आपल्या चवीनुसार टाकायचं कमी जास्त. कुकरच्या पण शिट्ट्या चालू झाल्या. डाळ पण होऊन जाईन आता. बटाटे शिजायला टाइम लागेल म्हटलं आता उघड येऊपर्यंत. जास्त फुलकं करायचं नाही गॅस ताईंना. भाकरी करून घेते म्हटलं आता. यशचा व्यायाम बघा किचनला व्यायाम चालला यशचा. असं कॉमेडी एक्सप्रेस आहे माझा. लहान मुलं काय करते काय नाही. मुलांना 2-3 चपात्या 2 भाकरी करायच्या असतात संध्याकाळी मला. मध्ये त्यांना पण बघावं लागतं. पटकन होत नाही स्वयंपाक. प्रियांका आली होती मला भाजी ते घेऊन. पावभाजी केली होती तिने. पावभाजी घेऊन आली आहे. परी कुठं चालली आमची. आली वेदिकाकडे पडी. पाठीमागे लगेच बेडरूममध्ये जाईन उचकायला. तिला माहिती तिची जागा कुठे. संध्याकाळी त्यांचा टाईमच असतो 9 वाजता त्या येतात. मला काठवटीशिवाय आता सवय लागली तर भाकरी जमतच नाहीत परत. मी काठवटीतच पीठ मळीत असते, भाकरी करीत असते. माझ्या सासूबाईने दिली होती मला ही काठवट. पैठणवरून आणली होती त्यांनी. मस्त मळीता वगैरे येतात जरा. माझ्या आईकडे त्यांच्याकडे पण आहे काठवट अशी. मस्त घसरा असा देता येतो पीठ मळायला. वेगळंच मळता येतं असं. छान आहे. सवय लागली तर ते परत जमतच नाही कसलीच आता. व्हिडिओ मोठा एडिट करायला टाईम लागतो. सर्दी पण झाली आज. 2-3 तास गेले एडिटिंग करायला, व्हॉइस करायलाच. एक मोठे भाकरी असतात माझ्या. छोटे जास्त काही बारीक नसतात. वरचं पाणी सुकेपर्यंत नाही का उलटायची नाही तर लाल होऊन जाते भाकरी. जेवण वगैरे झाल्यावर बसलं होतं तर ते आले 11:11 वाजता आले. आमच्या जेवण त्यांच्या आधी करून घेतले ते आम्ही. वेदिकाला सुट्टी होती तर तेल म्हणली आई माझी तुझ्यासारखे केस बघ. तर छोटे केस येतात का ते पण. किती हौस. तुझ्यासारखंच करायचं आहे मला. माझ्या पण केसांना तेल लावायचं होतं मला. कशी हसते. हे बाबा.